मेहकर नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं किशोर गारोळे हे प्रथमच मेहकर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत। गेल्या 30 ते 40 वर्षापासून या नगरपालिका हद्दीमध्ये किंवा मेहकरमध्ये शिवसेनेचं राज्य आहे, तर नगर परिषदेमध्ये गेल्या 13 वर्षापासून काँग्रेसचं राज्य आहे। मात्र हे काँग्रेसचं राज्य आता किशोर गारोळे कसं भेदून काढणार? आपल्यासोबत स्वतः किशोर गारोळे आहेत। भाऊ, काय सांगाल? प्रथमच तुम्ही नगर परिषदेची निवडणूक लढवत आहात, नगराध्यक्ष पदाची। काय नेमकं विजन असणार आहे? तुम्ही निवडणूक या प्रथम लढवता। निवडणुकीत आमचं विजन एकच आहे, फक्त मेहकरचा विकास। आजपर्यंत जे काही राजकारणी लोकांनी इन्व्हॉल्वमेंट म्हणून राजकारण म्हणून निवडणूक लढल्यात, समाजकारण त्यामध्ये 1% नव्हतं। परत अर्थकारणाच्या हिशोबाने राजकारण इथे झालेलं आहे। त्यामध्ये इथं युवकांचा विचार केलेला नाहीये, महिलांचा विचार केलेला नाहीये किंवा विकासाचे कोणते मुद्दे त्यांनी हाताळलेले नाहीयेत। रस्ते, नाल्या किंवा वालकुंपण हे काही विकास नाहीये। आज रोजी इथला जो बेरोजगार युवक आहे त्याला नोकरीची संधी देण्यात यावी किंवा त्यांच्यासाठी कुठेतरी MIDC डेव्हलप करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, हाच महत्त्वाचा विकास होईल। तर हे विजन घेऊनच आम्ही समोर चालतोय। इथल्या काही महिला असतील, सुशिक्षित बेरोजगार असतील, त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या नवीन संधी उपलब्ध करून देऊ। महिलांसाठी बचत गटाच्या लघु उद्योग, त्यांना फंडिंग, त्यांना छोटे स्टॉल, जिथे जागा नगर परिषदेच्या उपलब्ध झाली त्या ठिकाणी, असे आमचे विजन आहेत बरेचसे। गेल्या 3 दिवसापासून तुम्ही प्रचार करताय, शहरामध्ये फिरताय, सतत मतदारांशी तुमची ओळख आहे अगोदरच। काय मतदारांचा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? कशा पद्धतीचा आहे? नाही, आता ही जर निवडणूक तुम्ही बघसाल तर ही निवडणूक माझी नसून ही इथल्या जनतेने हाती घेतलेली निवडणूक आहे। जशी की यापूर्वी आमदार सिद्धार्थ खरात साहेब याच मतदारसंघात येथेच अतिशय चांगल्या मताने निवडून आलेत, ती निवडणुकीने जनतेने हातात घेतलेली होती। तशीच आता इथे नगराध्यक्ष किशोर गारोळे नसून प्रत्येक मतदार शहरवासी हा इथला नगराध्यक्ष आहे। त्यामुळे इथल्या मतदारांनीच मला इथे समोर निवडणुकीसाठी प्रोत्साहित केलेला आहे आणि त्यांचाच विचार करून मी समोर निवडणूक लढवत आहे। तुमच्या विरोधामध्ये काँग्रेसचे सुद्धा उमेदवार उभे आहेत, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांचे सुद्धा उमेदवार उभे आहेत। 2 तगडे उमेदवार तुमच्या समोर उभे आहेत। कसं आव्हान पेलणार आहे दोघांचं? नाही, त्यांना आता तगडे हे म्हणता येणार नाही, कारण जनतेचा दोन्ही उमेदवारावर रोष आहे। कारण आजपर्यंत दोघांची हाती सत्ता होती आणि जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून जे त्यांना मत दिलेत आणि आजपर्यंत त्यांना सत्तेत ठेवलं, पण त्यांचे ते जनतेच्या कोणतीही अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत। आणि आपण जर बघसाल तर आजपर्यंत विकासाच्या नावाखाली फक्त इथं भ्रष्टाचार झालेला आहे। जिथे जसं काही घरकुल हा विषय असेल, घरकुलमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि आज रोजी काही लोक तिथे राहतात, त्यांची एक तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये, त्यांना लाईट्स नाहीयेत, रस्ते नाहीयेत आणि तेही एकदम म्हणजे मोडकळीच्या बाजूस येऊन पडलेलं आहे घरकुल। गेल्या 10 वर्षापेक्षा जास्त काँग्रेसची सत्ता नगर परिषदेवरती आहे। तुम्ही म्हटलात की नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार झाला, काय नेमका भ्रष्टाचार झालेला नगर परिषदे कामा? नाही, कामामध्ये भ्रष्टाचार म्हणजे जे कामाची क्वालिटी इथे तुम्ही बघसाल तर काम म्हणजे बिल निघायच्या आताच त्यातले अर्धे कामं त्यांचे म्हणजे रस्ते उकळून निघतायत। काही ठिकाणच्या घरकुलांचा मुद्दा जर बघितला तर 160 कोटीचं जे काम झालेलं आहे त्या अर्थी सध्या अनकम्प्लीट आहे, पण बिल पूर्ण निघालेले आहेत आणि त्यातल्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत। तर क्वालिटी जर आपण सर्वे केला तर त्यामध्ये जे काम समजा 70-80% लावून करायला पाहिजे, 20% प्रॉफिट घ्यायला पाहिजे, तर 20%च लावून ते काम झालेलं आहे। 80% त्यामध्ये काळा बाजार आहे। गेल्या 30 ते 40 वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे मेहकर मतदारसंघामध्ये किंवा मेहकरमध्ये। इथले जे केंद्रीय मंत्री आहेत प्रताप जाधव, ते सुद्धा इथलेच आहेत। ते जवळपास 4 वेळा खासदार राहिले, आता केंद्रीय मंत्री आहेत। त्यापूर्वी आमदार सुद्धा होते। आता मागच्या काही काळामध्ये 3 टर्म संजय रामनूकर हे सुद्धा आमदार होते। शिवसेना वेगळी झाल्यानंतर काय वाटतं तुम्हाला की मतदार जो आहे तो तुमच्या बाजूने उभा राहील? 100% मतदार आमच्या बाजूने उभा आहे। कारण आजच्या तुम्हाला प्रत्येक ह्याचा म्हणलं तुम्हाला म्हणजे मंत्री महोदयाची निवडणूक जी झाली खासदारकीची, त्यामध्ये इथे 55,000च्या वरती त्यांना लीड गेलेला नाहीये। त्यांच्या विरोधात मतदान जवळपास इथे जिल्ह्यामध्ये तर वेगळं वातावरण आहे, पण जवळपास 70% मतदान विरोधात आहे, 30%तच ते आहेत आणि तोच कल त्यांनी आमदारकीमध्ये दाखवला मतदारांनी। त्यामुळे ज्यावेळेस मागच्या वेळेस माजी आमदार रायमुकर साहेब हे जे 63,000 लीड घेऊन निवडून आले होते, तर आज रोजी त्यांचा 5,000 पर्याय झालेला आहे। मग जवळजवळ 68,000 मताधिक्य अधिक आम्हाला मिळाले यामध्ये। ह्या सगळ्या सत्ताधारी लोकांनी नगर परिषद हद्दीमध्ये कुठलीच कामं केली नाही, विकास कामं नाही। विकास कामं झालेत, पण विजन ठेवून केलेले नाहीयेत। विकासाचा हजारो कोटीचा निधी आलाय, पण तो निधी फक्त नफ्याच्या हिशोबाने कसा कन्वर्ट झाला
कुठे 2 पैसे वाचून ते खर्च करता येईल या पद्धती झालेला आहे. आवश्यक त्या ठिकाणी तो निधी प्रॉपर खर्च झालेला नाहीये किंवा व्हिजन ठेवून केला नाहीये. या सगळ्या परिस्थिती पाहिली तर तुम्हाला जनता निवडून दिलं असं वाटतं तुम्हाला? 100% मी तुम्हाला जे बोललोय ही निवडणूक जनतेचीच आहे आणि जनतेनेच हाती घेतलेली आहे. त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे. नक्कीच. तर हे होते किशोर गारवळे जे नगराध्यक्ष पदाची या ठिकाणी निवडणूक लढत आहेत. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.